जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन भज जन रंजन। यशोदानंदन भज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे।
राधा गिरिधरि राधा गिरिधरि राधे जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताई गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। संतराष्ट्र भागवत महापुराण की जय। जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय। समवेत घोष भक्त वृंद की जय। निताई घोष प्रेमानंदी। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण, आपले स्वागत आहे आजच्या कथेमध्ये। आपण भागवतचा पहिला स्कंद वाचतोय, अध्याय 7वा आणि श्लोक संख्या आज 47। आपण शब्द वाचून घेऊ। मा रोदित अस्य जननी गौतमी पतिदेवता यथा अहम भृतवत्सा आर्ता रोदिमी अश्रुमुखी मुहु। मां रोदितस्य जननी गौतमी पतिदेवता यथाहं भृतवत्सार्ता हृदिमिश्रुमुखी मुहु। मां रोदितस्य जननी गौतमी पतिदेवता यथाहं भृतवत्सार्ता हृदिमिश्रुमुखी मुहु। मां रोदितस्य जननी गौतमी पतिदेवता यथाहं भृतवत्सार्ता हृदिमिश्रुमुखी मुहु। मारोदितस्य जननी गौतमी पतिदेवता यथामृतवस्ताति रोदिम्याश्रुमुखी मुहुः।
मारोदिस्य जननी मारोदितस्य जननी गौतमी पतिदेवता गौतमी प्रतिदेवता यथामृतवत्सार्था रोदिमश्रुमुखिमुः महाराज मारोदिदस्य जननी मारोदितस्य जननी गौतमी पतिदेवता गौतमी प्रतिदेवता ताहमृतवत्सार्था यथामृतवत्सार्था अश्रुमुखी मुहुः रोदिमश्रुमुखिमुः मारोदितस्य जननी मारोदितस्य जननी गौतमी पतिदेवता गौतमी प्रतिदेवता ताहमृतवत्सार्था यथामृतवत्सार्था अश्रुमुखी मुहुः रोदिमश्रुमुखिमुः शब्दार्थ मा मा नाही मयि नाही रोदित रोदित रडू अस्य अस्य त्याची त्याची जननी जननी आई आई गौतमी गौतमी द्रोणाचार्यांची पत्नी द्रोणाचार्यांची पतिदेवता पतिदेवता पतिव्रता पतिव्रता यथा यथा जशी जशी अहम अहं मी मी मृतवत्सा मृतवत्सा जिचे मूल मेले आहे जिचे मूल मेले आहे आजता आता दीन झालेली दीन झालेली हृदिमी रोदिमी रडणारी रडणारी अश्रुमुखी अश्रुमुखी आसवे गाळणारी आसवे गाळणारी मुहू मुहू सदैव सदैव अनुवाद तात्पर्य श्रीप्रपाद की जय. जय. अनुवाद हे स्वामी द्रोणाचार्यांच्या पत्नीला माझ्याप्रमाणे रडण्यास भाग पाडू नका. माझ्या मुलांच्या मृत्यूमुळे मी दुःखी आहे. माझ्याप्रमाणे ती देखील एकसारखी रडत राहू नये. तात्पर्य सहानुभूती बाळगणारी एक चांगली स्त्री असल्यामुळे द्रौपदीच द्रोणाचार्यांच्या पत्नीला संतानहीन अवस्थेत पाहण्याची इच्छा नव्हती. यात तिची मातृभावना आणि द्रोणाचार्यांच्या पत्नीविषयी आदरभाव स्पष्ट दिसतो. ओमज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानजनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदनादिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीशान्तान्वितं च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नमस्ते श्री सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणिताय च जगजिताय कृष्णाय गोविन्दाय हे कृष्ण करुणा सिंधु जगत्पते गोपेशा गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्तकाञ्चन गौतमी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. अतिशय महत्त्वाचा आणि शिकण्यायोग्य मुद्दा आहे की पांडवांची जी पत्नी आहे द्रौपदी अतिशय दुःखी अवस्थेतसुद्धा तिच्या 5 मुलांची निर्दयीपणे हत्या झाली आहे झोपेमध्ये गळे कापून. तेव्हासुद्धा तिच्या हृदयामध्ये जी दयाभाव सहानुभूतीची भावना आहे ही अतिशय महान आहे, उदात्त आहे. आणि हे एका भक्ताचं लक्षण आहे की भक्ताचं लक्षण हे असतं की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. की कुणीही दुःख भोगू नये, मा कश्चित् दुःख भाग भवेत. कोणालाही दुःखाचा भाग येऊ नये, भोगायला येऊ नये. आणि सर्व आनंदी असावे, सुखी असावे. कुणालाही आजार रोग होऊ नये. आणि सर्वांनी जीवनामध्ये मंगलता आणि सौभाग्य अनुभवावं. सर्वे भद्राणि पश्यन्तु. भद्राणि म्हणजे शुभ मंगल, सुभद्रा भद्र आणि अभद्र म्हणजे अशुभ अमंगल. सर्वे भद्राणि पश्यन्तु. किंवा आपण ऐकतो की नीतिशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की पंडित कोण आहे, विद्वान कोण आहे, ज्ञानी कोण व्यक्ती आहे की मात्रवत पचधारेषु लोष्ट्रवत पचद्रवेषु आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पंडिता. 3 गोष्टी सांगितल्या की मात्रवत पचधारेषु की दुसऱ्यांची जी पत्नी आहे ती आपल्यासाठी कशी पाहिजे, मात्रवत माते समान. मात्रवत पचधारेषु लोष्ट्रवत पचद्रवेषु जे दुसऱ्यांचं धन आहे, दुसऱ्यांची संपत्ती आहे ती आपल्यासाठी कशी पाहिजे, तुच्छवत लोष्ट्रवत. जसं कचरा असतो की कचरा तुच्छ वाटणं की त्याचा आपला काही उपयोग नाही, ते आपल्या कामाचं नाही. तसं दुसऱ्यांचं धन आपल्या कामाचं नाही, ते आपल्याला दुःख देईल, ते आपल्याला बंधन देणार. असं लोकांना हे ज्ञान नाही आहे. म्हणून त्यांचे डोळे सदैव दुसऱ्यांच्या संपत्तीवर असतात. आणि शेवटी काय म्हटलं आहे, आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पंडिता. की स्वतःप्रमाणे स्वतःचं सुख दुःख प्रेम आनंद अशी भावना जी आपली असते, मला प्रेम भेटलं पाहिजे, मला आनंद भेटला पाहिजे, मला दुःख नको, असं प्रत्येक जीवाला भावना आहे, इच्छा आहे, कामना आहे. असं जाणून आत्मवत सर्वभूतेषु आपण सर्व जीवांप्रती अशीच समभावना ठेवली पाहिजे स्वतःप्रमाणे. की जसं मला दुःख नको आहे तसं प्रत्येकाला दुःख नको आहे. जसं मी दुःखी आहे तसं दुसरं कोणी दुःखी असू नये, अशी भावना इथे आपण बघतो की पांचाली जी आहे द्रौपदी तिच्यामध्ये बघायला मिळते. आणि अशी व्यक्ती कोण आहे, विद्वान पंडित ज्ञानी व्यक्ती आहे. भागवतामधून खूप काही चांगलं शिकायला मिळतं की आपलं जीवन आपण कसं जगावं, भक्ती कशी केली पाहिजे. भगवद्गीता जे आहे तत्त्वज्ञान सांगते, तत्त्वज्ञान की तत्त्व काय, सिद्धांत काय. पण त्या तत्त्वाचं सिद्धांताचं पालन कुणी कसं केलं आहे, भक्तांनी कसं केलेलं आहे. मग छोटे भक्त असो, बालक भक्त असो, बालभक्त ध्रुव प्रल्हाद, किंवा युवा भक्त असो, पांडव, परीक्षित, राजा परीक्षित, जड भरत, राजा भरत, अनेक आहेत. ते जे दक्ष पुत्र आहेत, शवलाश्व आणि प्रचेता जे आहेत, प्राचीन पृथ्वीची मुलं प्रचेता, यांनी युवावस्थेमध्ये भक्ती कशी केली. आणि जे ज्येष्ठ आहे, वृद्ध व्यक्ती आहे, पितामह भीष्म, कुंती माता आणि प्रल्हादसुद्धा जेव्हा ते
वृद्ध झाले होते तेव्हासुद्धा त्यांची भावना काय होती. धृतराष्ट्र असुर असूनसुद्धा भक्त होते. कोणी राजा आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी क्षत्रिय वैश्य आहे. तर अनेक सर्व प्रकारच्या लोकांनी भक्ती कशी केली, त्या सिद्धांताचं पालन कसं केलं, तत्त्वाचं पालन कसं केलं, हे शिकायला मिळतं कुठे? भागवतमधून. म्हणून भगवद्गीता वाचणं आवश्यक आहे. केवळ कथा माहीत आहे पण जर तत्त्वज्ञान माहीत नसेल तर आपल्याला ते पालन नाही करता येणार, तर त्याचा उपयोग नाही होणार. आणि तत्त्वज्ञान माहीत आहे पण त्याचं पालन कसं केलं पाहिजे हे माहीत नाही आहे, तर असं विशेष उपयोग नाही होणार. म्हणून दोन्ही गोष्टी आवश्यक आहे की आपल्याला तत्त्वज्ञानही माहीत पाहिजे की सिद्धांत काय आहे. नाही तर काय होतं, भावुकता येते, केवळ भावुकता, त्यामध्ये तत्त्वज्ञान नसतं. आणि तत्त्वज्ञान आहे पण जर ते पालन नाही केलं तर मग भाव नाही आहेत. भावही महत्त्वाचं आहे. तत्त्व सगळं माहिती आहे पण भाव नाही आहे, भक्तिभाव नाही आहे, मग तेही काही विशेष कामाचं नाही आहे. तशा ह्या भागवतमधून आपल्याला भक्तीचं पालन कसं केलं पाहिजे हे शिकायला मिळतं. आणि जसं इथे हा जो भाव आहे की जसं मी दुःखी आहे तशी जी गौतमी माता आहे, अश्वत्थामाची आई, द्रोणाचार्यांची पत्नी, ती दुःखी होऊ नये हा भाव. याचा आपल्या जीवनात कसा आपण समजू शकतो, भक्तांच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनात, की एक भक्त म्हणून, साधक म्हणून आपल्याला कल्पना आहे की आपण आधी कसे होतो भक्तीमध्ये येण्याच्या आधी, आज कसे आहोत. तर आज आपले चांगले दिवस आहे. कमीत कमी आधी जसं आपण कधी चिंतित असायचो, दुःखी असायचो, अनेक समस्यामध्ये असायचो, गोंधळून गेलो असायचो, आज तसं नाही आहे, कमी झालेलं आहे. का? ज्ञान झालेलं आहे. तर आज समाजामध्ये जे काही आपण बघतो लोक आहेत, जीव आहेत, त्यांची तशी स्थिती आहे अज्ञानामुळे की त्यांना चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, योग्य काय, लाभ कशामध्ये, हानी कशामध्ये आहे, कल्याण कशामध्ये, नुकसान कशामध्ये कळत नाही आहे. अतिशय घोर पापामध्ये लागलेले आहेत. तर आपण आपलं बघू शकतो, आपलं सौभाग्य जे आलेलं आहे जीवनामध्ये, ते कुणी एका वैष्णवाने आपल्याला ज्ञान दिलं आहे, भक्तीशी जोडलं आहे, म्हणून आपलं जीवन आज भाग्यवान झालं आहे. आपल्याला सौभाग्य मिळालं आहे, शुभ झालं आहे. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरुकृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. तर आपलं तसं झालेलं आहे की आपण ह्या ब्रह्मांडामध्ये, अनंत कोटी ब्रह्मांडात, लाखो योनीमध्ये कोटी कोटी जन्म घेऊन दुःख भोगलं आहे. शास्त्रांचं वचन आहे की असं आहे. अनादी काळापासून आपण ह्या जगामध्ये मायेच्या प्रभावात फसलेलो आहे, अडकलो आहे. पण गुरु आणि कृष्णांच्या कृपेने आपल्याला आता भक्तिलताचं बीज भेटलेलं आहे, शुद्ध बीज आहे, ज्याने कृष्ण प्रेमाचं फळ पुढे भेटणार आहे. ते बीज आपण आपल्या हृदयाच्या मशागत केलेल्या सुपीक अशा भूमीमध्ये ते लावायचं आहे, टाकायचं आहे. आणि नियमितपणे श्रवण आणि कीर्तन, नवदा भक्तीचे जे अंग आहे त्यांनी शुद्ध जल सिंचित करायचं आहे. शुद्ध जलाने सिंचित करायचं ते बीज आणि ते वाढवायचं आहे. नंतर ज्या रोप येईल, मग त्या काही गवत पण येईल, तण येईल, असं होतं. पूजा, लाभ, प्रतिष्ठा, भौतिक कामनांचं सुद्धा काही वेळेस तण आहे, गवत आहे, त्या रोप भक्तिलतेसोबत वाढत जातं. तर आपल्याला ते तण सदैव मध्ये मध्ये नियमितपणे काढलं पाहिजे बाहेर. नाही तर काय होईल, जे वृक्ष, ते जे भक्तिलताचं जे रोप आहे ते सुकून जाईल, त्याला पोषण नाही होणार. असा अनुभव आहे की तण खूप लवकर वाढतं, गवत खूप लवकर वाढतं, आणि जे पीक आहे ते हळूहळू वाढतं. तसं हे भक्तिलताचं जे रोप आहे, भक्तिलता जी आहे ती हळूहळू वाढते. पण भौतिक कामनांचं जे हे आहे, गवत आहे, तण, ते खूप लवकर जलद वाढतं. म्हणून आपण काळजी घ्यायची की तर म्हणून आपण काळजी घ्यायची की नियमितपणे हे तण बाहेर काढलं पाहिजे. आणि तण काढण्यासाठी काय उपाय आहे की जे आहे पूजा, माझी पूजा व्हावी, सन्मानाच्या अपेक्षा, पूजा, लाभ, भौतिक लाभ हवा, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा, मला काही मोठं पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावं, अशा ज्या कामना असतात
येते तण आहे तसं निघणार सेवा केल्याने. तर यथाशक्ती आपण जर सेवा केली, नम्र सेवा शुद्ध भावाने, तर निश्चितपणे हे जे पूजा लाभ प्रतिष्ठा जे असतात कामना असतात त्या निघून जातात. आणि काही वेळेस तण पण नाही, आता तण पण काढलेलं आहे, पण जर कुंपण नाही घातलं त्या रोपाला, भक्तीला कुंपण नाही घातलं तर काय होतं, एखादा पशु येऊन ते खाऊन जातं. आपलं जे अतिशय नाजूक असतं ते भक्तिलताचं रोप जे आहे ते वाढवायचं आहे, त्याला वाचवायचं आहे. आणि त्यासाठी मग कुंपण घातलं पाहिजे त्याला. तर कुंपण काय आहे? आपली नामसाधना आहे. आणि ती जी भक्तिलताचं रोप आहे ते कोण खाऊ शकतं? नामापराध वैष्णव अपराधामुळे ते आपलं भक्तिलताचं बीज नष्ट होऊ शकतं. ते जे रोप आहे ते नष्ट होऊ शकतं, कोणी खाऊ शकतं, त्याला संपवू शकतं. म्हणून अशी तुलना केलेली आहे आपल्या आचार्यांनी की बीज कशाचं आहे? भक्तिलतेचं आहे. शुद्ध बीज आहे, महान बीज आहे, ज्याने फळ काय भेटणार पुढे भविष्यामध्ये? कृष्ण प्रेमाचं फळ भेटणार आहे. आणि फळ कसं आहे? अतिशय मधुर गोड आहे, सुखदायी आहे, आनंददायी असं फळ आहे कृष्ण प्रेम, की ज्या फळाच्या आस्वादाने काय होईल? आपल्या अनंत इच्छा कामना पूर्ण होतील. आपल्या अनंत कामना आहे, अनंत कामना, अनंत आपल्या इच्छा आहेत. आणि ते चांगली गोष्ट आहे, का ते जीव हा भगवंताचा अंश ना, त्याची सेवेची इच्छा अनंत आहे, सदैव आहे, त्याला काही अंत नाही, अनलिमिटेड सदैव आहे. असीम अशी कामना या जीवाची भक्तीसाठी आहे, सेवेसाठी आहे, आणि ती स्वाभाविक आहे, असली पाहिजे. पण जेव्हा व्यक्ती अज्ञानामुळे किंवा मायेच्या प्रभावामुळे ती आपली मूळ स्वाभाविक स्थिती सेवा सोडून ह्या जगात स्वतः काही मालक होण्याची इच्छा ठेवतो, भोग घेण्याची इच्छा ठेवतो, स्वतः मोठं बनण्याची इच्छा ठेवतो, मग काय होतं? त्या अनंत इच्छा सेवेसाठी आपल्या भौतिक इच्छा बनतात. आणि त्या पण किती आहेत? अनंतच आहे, त्यालाही अंत नाही आहे. जसं आध्यात्मिक इच्छांना अनंत नाही भगवंताच्या धामामध्ये, तसंच ह्या जगात जीवाच्या भौतिक इच्छांनासुद्धा अंत नाही आहे, सीमा नाही आहे. असं कळत नाही आपल्याला की आपल्या किती इच्छा आहे. अनंत इच्छा आहे, अनंत जन्म घेऊनसुद्धा ह्या जीवाच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहे, अजून अजून अजून. का तो स्वाभाविक जीव अनंत भगवंताचा काय आहे? दिव्य सनातन अंश आहे, म्हणून त्या कामना असणं स्वाभाविक आहे. म्हातारपण आलं म्हणून इच्छा कमी होतील असं नाही आहे. का? जीव कधी म्हातारा होत नाही, जीव हा सदैव सारखा असतो. युवा सच्चिदानंद स्वरूप जीव आहे, म्हणून त्याची इच्छा कधी थकत नाही. तर आपल्या इच्छा कोणत्या पाहिजे? शुद्ध इच्छा सेवेसाठी, भक्तीसाठी. आणि ते आपल्याला शिकायला मिळतं की आपण जसं अज्ञानामुळे मायेच्या प्रभावामुळे दुःखी होतो, आता गुरु आणि कृष्ण कृपेने आपण सुखी झालो आहे. कमीत कमी आपल्याला एक जीवनाचं दिशा सापडली आहे. असंख्य लोकांना, जीवांना ह्या जगामध्ये अजून काहीच माहीत नाही आहे. अतिशय घोष कलियुग आहे. म्हणून अशा जीवांकडे बघून आपण, जशी इथे पांचाली देवी जी आहे, द्रौपदी दुःखी होते हे, की जशी मी दुःखी आहे तशी ही दुःखी होऊ नये गौतमी माता. जसं मी दुःखी होतो आधी, तशी हे जीव आता दुःखी राहू नये, त्यांनी सुखी व्हावं, अशी भावना आपल्यात असेल तर निश्चितपणे भगवंत आपल्याला शक्ती, बुद्धी, ज्ञान देईल, व्यवस्था बनवणार की प्रचार कसा करावा. चैतन्य महाप्रभूंनी खूप सोपं सांगितलं आहे. तुला माईकची आवश्यकता नाही, तुला आसनची आवश्यकता नाही. ज्यारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. कुठं भेटला व्यक्ती जसं वाटलं श्रद्धाळू आहे, ऐकायला उत्सुक आहे, ऐकण्यालायक आहे, आपण सांगितलं. 2 मिनटं का होईना, का हो, आधी प्रश्न केले पाहिजे. काय प्रश्न केले पाहिजे? की बाबा किंवा बाई, तू इथं एक इस्कॉनचं एक सेंटर आहे, तू बघितलं आहे का? मग ती एक तर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. जर हो म्हटलं तिने आणि जर असं वाटलं की ऐकायची लई इच्छा आहे, मग सांगायचं. तिथं म्हटलं मला काय सांगू नका.
तो सोडून द्यायचा. दुसरी व्यक्ती भेटेल कोणी समजा, त्याला विचारायचं. एक प्रश्न आपण काही असं सांगण्याच्या आधी 1-2 प्रश्न केले पाहिजे. तुला हे माहीत आहे का? तू गीता वाचलेली आहे का? तुझ्याकडे गीता आहे का? तू इस्कॉन ऐकलेलं आहे का? चैतन्य महाप्रभूबद्दल तुला काही माहीत आहे का? असे काही 2-3-5 प्रश्न आपण ना विचारू शकतो कोणालाही. आणि त्याच्या उत्तर मिळाल्यानंतर त्याचं आपण समजून घ्यायचं, त्याला पुढचं काही सांगायचं का नाही सांगायचं. हा व्यक्ती श्रद्धावान आहे का नाही आहे. हां, अश्रद्धाळू व्यक्तीला सांगायचं नाही का उपयोग नाही आहे, आणि आपण सुद्धा दुःखी होऊ किंवा आपली चेतना दूषित होते, आपण दुःखी होतो. म्हणून जे श्रद्धाळू लोक आहे त्यांना सांगायचं. हां, आधी लोकांना भेटण्यामध्ये, प्रश्न विचारण्यामध्ये काही दोष लागत नाही. म्हणजे जेव्हा कळतं, आपलं ज्ञान होतं की समोरची व्यक्ती अश्रद्धाळू आहे, श्रद्धाळू नाही आहे, तेव्हा नाही सांगायचं. मग नामाप्रसाद जो आहे 9वा, एखाद्या अश्रद्धाळू व्यक्तीला कृष्णनामाची महिमा सांगणे किंवा भक्तीचं ज्ञान देणे किंवा ही सगळी माहिती देणे. गीतेत पण म्हटलेलं आहे, जो तपस्वी नाही, जो श्रद्धाळू नाही, जो जप तप करत नाही, जो कधी धर्माचं पालन करत नाही, दान धर्म करत नाही, त्याला हे तुम्ही ज्ञान सांगू नका. हां, पण सुरुवातीला आपण जाऊ शकतो दाखवायला, भेटायला जाऊ शकतो, की एक संधी देऊ शकतो आपण. आणि त्याने जेव्हा कळतं की तो व्यक्ती काही लायक नाही आहे, तपासणी केली पाहिजे. आधी काय केली पाहिजे? परीक्षा केली पाहिजे की समोरची व्यक्ती याच्या लायक आहे किंवा नाही. काहीच लायक नाही आहे तर मग काय देऊन द्यायचं? प्रसाद देऊन द्यायचा. आपल्या डब्यामध्ये, आपल्या पिशवीमध्ये काही सुका प्रसाद असू शकतो, स्वीट म्हणा किंवा काही ड्रायफ्रुट्स म्हणा, आणि आपण 1-2 कायम देऊ शकतो. आणि ते पण जर घेत नसेल, खूप धन्यवाद, सुखी राहा. दुःखी व्हायचं नाही, त्याला काही जास्त बोलायचं नाही, असंच म्हणायचं. धन्यवाद म्हणायचं, धन्यवाद, काही अडचण नाही, धन्यवाद, सुखी राहा. असं जेव्हा तो ऐकेल की आपण याच्याकडनं ऐकायची इच्छा ठेवली नाही, ऐकलं नाही, काही प्रसाद पण घेतला नाही, पण तेव्हासुद्धा ही व्यक्ती, हा जो भक्त आहे, काय म्हणतोय? धन्यवाद देतोय मला, माझे आभार मानतोय आणि मला शुभेच्छा देतोय. काय? सुखी राहा, सुखी राहा. त्याच्या हृदयामध्ये काहीतरी परिवर्तन अवश्य होईल. तो विचार करणार, असा कसा व्यक्ती आहे, त्याला काही दुःख, म्हणजे काही त्याला आपल्यामुळे अडचण नाही वाटली. अशा भावनेने लोक बदलतात. आपण समाजात जसं वागतो, चालता बोलता, भाजी घेताना, दुकानात आपण काही घेतो वस्तू, समाज आपल्याला बघत असतो. आपल्या गळ्यात कंठीमाळा आहे, आपल्या गळ्यात माथ्यावर काही टिळा असतो, लोक आपल्याला बघत आहे, त्याचा आपल्याला जाणीव पाहिजे. आपण गाडी कशी चालवतो आहे, पण रस्त्यावर चालतो कसं आहे, सगळं लोक बघत आहे. आपल्या कुटुंबात आपण कसं मुलांसमोर, नातवंडांसोबत कसं आपलं उदाहरण ठेवतो आहे, सगळं बघत आहे आपल्याला. आणि तो प्रचार आहे. मी जे म्हटलं, प्रचार केवळ माईकमध्ये बोलणं नाही आहे. आपलं 24 तास जे काही आचरण चाललं आहे, व्यवहार चालला आहे, आपलं जे काही कार्य चाललं आहे, ते सुद्धा काय आहे? एक मोठा प्रचार आहे. योग्य किंवा अयोग्य दोन्ही होत आहे. काही वेळेस योग्य असतो, काही वेळेस अयोग्य असतं. आपलं काम पाहिजे, आपलं जे लक्ष आहे, आपला विचार असा पाहिजे की आपल्याकडनं चुकीचं काही, अयोग्य काही असं कार्य होऊ नये. त्याने आपल्या भक्तीलासुद्धा आणि लोकांच्या श्रद्धेलासुद्धा बाधा येऊ शकते. लोकांची श्रद्धा आपल्यावर अवलंबून आहे. लोकांची श्रद्धा आपल्यावर अवलंबून आहे. कुटुंबाची श्रद्धा आपल्यावर अवलंबून आहे की आपण कसं वागतो आहे. त्याने कुटुंबाचं किंवा समाजाचं, सगळं विश्वाचं भक्तिभावना अवलंबून आहे. याचं भान ठेवून आपण जर पालन केलं, निश्चितपणे आपलं जीवन समाधानी होईल. शेवटचं 2 मिनटं बोलतो. भागवतमध्ये म्हटलं आहे की भक्तीचं तत्त्व काय आहे? सवै पुंसां परो धर्म यतो भक्तिश अदोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धती. पहिल्या स्कंदामध्येच 2ऱ्या अध्यायात 6वा श्लोक आहे. सुत गोस्वामींनी नेहमी शरण्यामध्ये 88 ऋषींना सर्व धर्मशास्त्रांचं सार काय आहे, किंवा कलियुगामध्ये सर्व जीवांसाठी आत्यंतिक कल्याणकारी असं काय आहे, आत्यंतिक कल्याणकारी काय आहे हे सांगितलं. सवय पुंसां परो धर्म येतो भक्ती अदोक्षचे. जे अदोक्ष श्रीकृष्ण भगवान आहे, त्यांची सेवा, त्यांची भक्ती ही कल्याणकारी सर्वांसाठी आहे. आणि ती कशी पाहिजे भक्ती? अहेतुकी. अहेतुकी म्हणजे
आपला काही हेतू नसावा, एकच हेतू असावा की भगवंतांची संतुष्टी व्हावी. संसिद्धी ही हरितोषणम, तो उद्देश असावा. वैयक्तिक कोणती भौतिक कामना नसावी, अहेतुकी. आणि ती कशी असावी? अखंड असावी. असं नाही आहे केवळ संडेला 1 तास 2 तास आपलं भक्ती होईल सर्वांसोबत. आपण जेव्हा कुटुंबामध्ये आहोत, आपल्या घरी आहोत, तेव्हा भक्ती होऊ शकत नाही, असं नाही आहे. आपल्याला आपलं घर मंदिर केलं पाहिजे आणि मंदिर घर केलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आवश्यक. असं नाही आहे फक्त मंदिरामध्ये भक्ती होते आपल्या घरी होऊ शकत नाही, असं नाही आहे. आपलं घरीसुद्धा होऊ शकते आणि त्याचं पालन केलं पाहिजे. आपलं घर मंदिर केलं पाहिजे आणि मंदिर घर केलं पाहिजे. एक दिवस कमीत कमी. चला या सेंटरचा दिवस जो आहे, हे जे सेंटर आहे काही जे आपलं केंद्र आहे, मंदिर आहे, ते आपलं घर बनवायचं. आणि बाकी दिवस जे आहे 6 दिवस जे आपलं घर आहे ते काय बनवायचं? मंदिर बनवायचं. तर दोन्ही गोष्टी अखंड होईल भक्ती. अप्रतिहता, अखंड व्हायला पाहिजे. आपण भक्तांसोबत आहोत तर स्वाभाविक असते होते, पण त्यातून जी प्रेरणा घेऊन जेव्हा आपण भक्तांसोबत नाही आहे फिजिकली, बाह्य रूपाने देह रूपाने सोबत नाही आहे, पण चेतना रूपाने भक्तांसोबतच असलं पाहिजे. भक्तांची आठवण काढली पाहिजे, भक्तांचं चिंतन केलं पाहिजे, भक्तांचं स्मरण केलं पाहिजे. भक्तांचा संघ घेणं म्हणजे काय? 2 संघ असतात. एक देहाच्या रूपाने संघ, वपू संघ, एक वाणी संघ. आपण त्या भक्तांच्या संगतीमध्ये जे ऐकलेलं आहे, जे अनुभव केलेलं आहे, त्याचं सदैव चिंतन करून, आठवण करून, स्मरण करून आपण त्यांचा संघ कायम घेऊ शकतो. दोन्ही आवश्यक आहे. वपू संघ हा थोडा वेळ असतो, वाणी संघ हा सदैव शक्य असतो, उपलब्ध असतो. पण आपले गुरु, काउन्सिलर, शिक्षागुरु, वरिष्ठ वैष्णव किंवा कोणीही भक्त ज्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळते, उत्साह येतो, अशा भक्तांची आपण सदैव आठवण काढली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. अहेतुकी अप्रतिहता, अशी भक्ती केल्याने, अखंड भक्ती केल्याने काय होईल? या आत्मा सुप्रसिद्धी. यामध्ये आश्रम कोणता आहे, आपला जागा कोणती आहे, याला असं महत्त्व नाही. अखंड भक्ती व्हायला आपण जिथे आहोत तिथे शक्य आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. तत्व आहे हे असं आहे. सदैव सर्व ठिकाणी सर्वांना शक्य असं काय? एकच आहे, भक्ती आहे. आणि या कलियुगामध्ये ते भक्तीचं मुख्य साधन काय आहे? नाम चिंतन, नामस्मरण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. अशा भक्ती, अशी भक्ती केल्याने काय होईल? ही आत्मा सुप्रसिद्धी. आपल्या आत्म्याला, स्वतःच्या जीवाला अखंड अनंत दिव्य समाधान, आनंदाची अनुभूती होईल. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रीमद् भागवत महापुराण की जय. शिल प्रभुपाद की जय. समवेत गौर भक्तचंद की जय. निताई गौर प्रेमानंद.